नक्षत्र परिवर्तन हे पुनर्वसू नक्षत्रामध्ये झालंय, म्हणजे त्यांच्या स्वतःच्याच नक्षत्रामध्ये झालं. तर कसं जाणार आहे धनुराशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस, हे मी तुम्हाला सांगणार आहे. धनुराशीच्या एकतर गुरु तुमच्याच राशीचे स्वामी आहेत आणि त्यांच्याच म्हणजे पुनर्वसू नक्षत्र म्हणजे त्यांच्याच नक्षत्रामध्ये आहेत, त्यामुळे नक्कीच चांगला गुरु बली आहे इथे, त्यामुळे धनुराशीसाठी चांगले दिवस येणार. त्याचबरोबर गोचर हे 8व्या आणि 7व्या घराला एनर्जी देतं आहे. मग 8व्या घरामध्ये त्याचं इतकं खास मानलं जात नाही, कारण तिथे कर्क राशी येते. पण 7व्या घरामध्ये जे आहे ते खूप चांगलं आहे, कारण मिथुन राशी येते. त्यामुळे एक लक्षात घ्या, ज्यांचं लग्न करायची इच्छा असेल धनुराशीच्या लोकांसाठी, त्यांची नक्कीच लग्न करण्यासाठी खूप चांगला काळ आहे. जे ऑलरेडी मॅरिड आहेत त्यांचे सांसारिक जीवन आहे ते खूप लाभदायक असेल, चांगल्या गोष्टी होतील. बिझनेस करत असतील काही लोक तर बिझनेसमध्ये ग्रोथ आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येत असल्याकारणाने तुमच्यासाठी फार चांगला काळ आहे. पण एक लक्षात ठेवायला हवं की जसं मी ते सांगितलं, पुनर्वसू नक्षत्र हे थोडंसं तुम्हाला ग्रीडी दाखवतं. म्हणजे जर तुम्ही इथे स्वार्थी भावना केलीत किंवा काही गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला लॉस होऊ शकतो, हे मात्र लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमचे ऑफिसमधले कोणी मोठे अधिकारी असतील त्यांच्याशी तुमचे संबंध चांगले होतील, नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन पोझिशन, याही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या होतील. म्हणजे सगळ्यात चांगल्या शुभग्रहामुळे आणि नक्षत्र सुद्धा गुरुचंच आहे, त्यामुळे चांगल्या गोष्टीची सुरुवात होईल, चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतील, खूप चांगले मार्ग येतील. काही गोष्टी तुम्ही फोकस लावून केल्या तर नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. हा शनी डह्या आहे, खूप त्रास होता, आजारपणही होतं, पण यातून तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. जसं मी सांगितलेलं आहे की बांबूची झाडे साऊथ ईस्टला लावून ठेवा, रामरक्षा नक्की बोला किंवा ऐका, आणि विष्णू सहस्त्रनामही नक्की करा, नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. खूप लाभदायक आहे. पण जर तुम्ही स्वार्थी निर्णय घेतलात, स्वतःचा जास्त फायदा करण्याचा घेतला, तर तुम्हाला शनी ते दंड करू शकतो. त्यामुळे फोकस ठेवून शांत मनाने हळूहळू सगळ्या गोष्टी करा. बेस्ट ऑफ लक.